श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, बाळा, भविष्यात कधीही वाईट काम करू नकोस. ज्या चुका तू केलं आहेस त्या चुका मी माफ केलं आहेत. आता परत त्या चुका करत जाऊ नकोस. कोणाचे मन दुखवू नकोस. कोणाला वाईट वाटेल असं बोलू नकोस. जरी तुला समोरच्याने नावं ठेवलं तरी तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. ज्यांनी तुला इग्नोर केलं आहे, तुझे मन हे निरोगी आणि निर्मळ ठेव. कोणाबद्दलही वाईट विचार मनामध्ये आणू नकोस. देव तुला आता भरभरून देणार आहे. आत्ता देवाचे लक्ष तुझ्यावर आहे, तर तुझी झोळी आता कधीच रिकामी नसणार आहे. देव देतो तेव्हा भरभरून भरपूर देतो. फक्त तुमचा विश्वास हा देवावर असायला हवा. जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई असे टाईप करा. बाळा, जेव्हा जेव्हा तू माझं नामस्मरण करशील त्यावेळी तुला पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच मिळणार आहे. तुझ्या निराशावादी जीवनात खूप सारे चमत्कार होणार आहे. तुझे दुःखाचे दिवस संपून चांगले दिवस आता सुरू होणार आहे. कारण मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. त्यासाठीच हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. बाळा, तू तुझे मन हे चांगले ठेव. तुझ्या सर्व इच्छा आत्ता मी पूर्ण करणार आहे. कारण तू माझा लाडका बाळ आहेस. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा खूप महत्त्वाचा, मौल्यवान आहे. तुम्ही जे आयुष्यात एक नवीन वळण देत असता, तुमच्या कर्मावर आधारित तुमचे भविष्य असते. त्याचं ज्ञान तुम्हाला असायला हवे. जर तुम्ही चांगले कर्म केले तर त्याच आधारावर तुमचे पुढील भविष्य असते. त्यासाठी चांगले आणि हिताचे कर्म करा. जेव्हा तुला थोडासा मोकळा वेळ मिळेल तेव्हा तू नामस्मरण कर. वेळ खूप महत्त्वाचा आहे. तू वेळ वाया घालवू नकोस. त्या वेळेचा माझ्या नामस्मरणात सदुपयोग कर. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. तुझे मन तू चांगले ठेव. अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे. जेव्हा तुम्ही या शक्तीवर दृढ श्रद्धा ठेवू लागता तेव्हा सुख तुमच्याकडे चालत येतो. मग तुमची स्वप्न सत्यात उतरतात. अंतर्मनाच्या शक्तीद्वारे तुम्ही कोणत्याही अपयशानंतरही धवल यश मिळवू शकता आणि तुमच्या मनात जतन केलेली इच्छा पूर्ण करू शकता. जो ईश्वरावर विश्वास ठेवतो तो सुखी होतो. सुखाची निवड करा. सुखी असणं ही एक सवय आहे. ज्या गोष्टी सत्याप्रमाणे न्यायपूर्णसुद्धा आहेत त्याची प्रशंसा व्हायलाच हवी. बाळा, तू एक गोष्ट नेहमी करत राहा. सकाळी डोळे उघडता स्वतःच म्हणा, आज मी सुखाचे, यशाचे, योग्य कर्माचे, प्रेमाचे आणि शुभ इच्छाचे, शांतीची निवड करत आहे. मी माझ्या भगवंतावर खूप प्रेम करत आहे अशी प्रार्थना तुम्ही दररोज करा आणि बघा तुमच्यातलं बदल. आजवर तुम्हाला जे काही प्राप्त झाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे कुटुंब, सहचारी, सहयोगी याच्या शांततेसाठी, सुखासाठी, समृद्धीची प्रार्थना करा. तुम्ही सुखी होण्याची इच्छा हृदयापासून करायला हवी. तीव्र उत्कंठ इच्छा शिवाय काहीच पदरी पडत नाही. इच्छा म्हणजे कल्पनाचे व श्रद्धाचे असलेले अविनार ओढ. तुमच्या इच्छापूर्तीची कल्पना करा. इच्छा पूर्ण झाली आहे असे अनुभव. भीती, राग, द्वेष आणि अपयशाच्या विचारात गुंतल्यास तुम्ही दुःखी व्हाल. लक्षात घ्या, तुमचे जीवन तसंच असेल जसे तुमचे विचार. तुम्ही सुख मुळीच विकत घेऊ शकत नाही. काही कोट्यावधीच लोक सुखी आहेत तर काही दुःखी, ज्याच्याजवळ पुरेसा पैसा नाही. असेच बरेचसे लोक हे सुखी, समाधानी, आनंदी आहेत, तर काही दुःखी. पैसा ही काही सुखाची मास्टर की नव्हे. काही विवाहित लोक सुखी आहेत तर काही दुःखी. तुमच्या विचारात आणि भावनेत सुख असतं. त्यामुळे तुम्ही तुमचे विचार चांगले ठेवा. सहमत असाल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना
शेअर करा बाळा. मनाच्या शांत जमिनीत फुलणारं पीक म्हणजे सुख. तुमच्या विचाररूपी नांगराला शांतीच्या सुरक्षेच्या धक्क्याला बांधा. मग तुमचं मन केवळ सुखाची निर्मिती करेल. तुमच्या सुखात कोणताच अडथळा नसो. बाह्य वस्तू हे सुखाचे कारण ठरू शकत नाही, ते परिणाम आहे, कारण नाही. तुमच्या अंतर्मनापासून सुखाचे सूचक चिन्ह मिळवा आणि सुख निवडा आणि आनंदी राहा. सर्वात सुखी व्यक्ती तो आहे जो सर्वोत्तम व्यक्त करते. प्रत्येक व्यक्तीत ईश्वर सर्वोच्च आणि परमात्मा आहे. ईश्वराचे साम्राज्य तुमच्या हृदयात आहे, तर तुम्ही हृदयाचे संरक्षण करा. ते कशाने करता येईल? ते करता येईल भगवंताचे नामस्मरणाने. त्यामुळे नामस्मरण करा. नामस्मरणामुळे बरेच फायदे आपल्याला मिळत असतात. मन हे एक रेकॉर्डिंग मशीन आहे. त्याच्यावर अंकित झालेले तुमच्या नेहमीच्या सवयीचे विचार तुम्ही उत्पन्न करत असता. तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार करता तेव्हा स्वतःचंच भलं चिंतत असतात. द्वेषपूर्ण विचार एक मानसिक विष असतं. बाळा, इतराचे वाईट चिंतू नका, कारण असं करून स्वतःचं वाईट चिंतलं जातं. तुमच्या विश्वात तुम्ही एकटेच विचार करत असता. तुमचे विचार निर्मितीक्षम्य असतात. तुमच्या विचारानुसरून अनुभव साकार करत असतात. तुमचं मन एक रचनात्मक माध्यम आहे. तुम्ही इतराच्या बाबतीत जे विचार करता व ज्या भावना अनुभवता तेच तुमच्या स्वतःच्या अनुभवाला येते. इतरांनी तुमच्याबाबत जे विचार करावे तसे तुम्हाला वाटते तसे विचार त्याच्याबाबत करा. इतरांना फसवल्याने नुकसान, मर्यादा आणि अडचणी तुमच्याकडेच अनगणित मार्गाने येऊ लागतील. तुम्ही जे इतरांसाठी करा ते स्वतःसाठी करत असता. इतरांसाठी खोदला जाणारा खड्डा स्वतः त्या खड्ड्यात पडत असतो. इतराचं भलं, दयाळूपणा, प्रेम कितीतरी पटीने वाढून तुमच्याकडे परत येईल. तुमच्या मनातील विचारानुसार, भावनानुसार तुम्ही जो आंतरिक संवाद करता त्याचे प्रतिबिंब त्या व्यक्ती तुमच्याबद्दल प्रतिक्रियेमध्ये पडतं. त्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या प्रगल्भ बना आणि इतरांचे मत तुमच्यापेक्षा भिन्न असू शकतात. मान्य करा. तुमच्या मताशी सहमत असल्यास त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि तुम्हालाही तसे स्वातंत्र्य आहे. तुम्ही अप्रिय न होता देखील सहमत होऊ शकता. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हा सर्वांना सुखात, आनंदात, हसत खेळत ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.